नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आदित्य पठारे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दहीहंडी उत्सव यावरती दोन सुंदर अशा डिझाईन. ज्या डिझाईनचे मी तुम्हाला आज PSD प्रोव्हाइड करणार आहे. त्या PSD फाईलचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्या फाईलला पासवर्ड आहे. पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 3 स्टेप्समध्ये कुठेही दिला आहे. तर तुम्ही व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा व पासवर्डविषयी कोणीही कमेंट करू नये. तर मित्रांनो, चला आपण सुरू करूया आपल्या डिझाईनला. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपण एक कॅनव्हास घेतला आहे. त्या कॅनव्हासची साईज मी तुम्हाला दाखवतो. त्या कॅनव्हासची साईज 10x5 असा आहे. त्यावरती आपण बॅकग्राऊंड ॲड केला आहे. हे बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता, हे स्वतः मी क्रिएट केलं आहे. त्यावरती आपण कलर लुकअप ॲड केला आहे. चेक करू शकता, हा कलर लुकअप ॲड केल्यानंतर बॅकग्राऊंड एकदम क्वालिटी दिसत आहे अजून. त्यानंतर आपण दहीहंडीची इमेज घेतली आहे पिंटरेस्टवरून. ती इथे ल्युमिनोसिटी हा ब्लेंड मोड लावून ऑपेसिटी 46% करून अप्लाय केला आहे. त्यानंतर आपण इथे एक व्हाईट ब्रश मारला आहे, बघू शकता. तो आपण सॉफ्ट लाईट ठेवला आहे. त्यानंतर आपण हे क्लिप आर्ट ॲड केला आहे. त्यानंतर आपण सनलाईटची PNG ॲड केली आहे. सनलाईट PNG ॲड केली आहे. त्यानंतर आपण श्रीकृष्ण यांचा एक फोटो ॲड केला आहे PNG. त्यानंतर आपण त्या इमेजवरती सनलाईट ॲड केली आहे, असं रिफ्लेक्शन दाखवण्यासाठी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण दहीहंडी अशी ॲड केली आहे PNG. त्यानंतर आपण हे खालून असा ग्रेडियंट मारला आहे ब्लॅक कलरचा, ते सर्व ब्लेंड करून घेण्यासाठी. त्यानंतर आपण टेक्स्टिंग ॲड केले आहे, पाहू शकता. फॉन्ट आपण इन्फिनिटीचा 39 नंबरचा फॉन्ट सेट केला आहे. त्यानंतर आपण याच्यावरती एक टेक्स्चर ॲड केला आहे, पाहू शकता तुम्ही. सिल्वर कलरचं स्ट्रक्चर आपण घेतलं आहे गुगलवरतून. ते टेक्स्चर आपण इथे क्लिक करून त्याला गॉसियन ब्लर आणि काही कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय केला आहे. त्यानंतर आपण त्याचे ब्राईटनेस आणि व्हायब्रन्स ॲडजस्ट केला आहे. त्यावर आपण इनर शॅडो अप्लाय केला आहे. इनर शॅडोची सेटिंग बघू शकता तुम्ही. लिनियर डॉट्स 100%, 90 अँगल ठेवून आपण फक्त साईज इन्क्रीज केली आहे आपली. त्यानंतर आपण याच्यावरती सुद्धा रिफ्लेक्शन ॲड करण्यासाठी सनलाईट PNG ॲड केले आहे. हे पाहू शकता तुम्ही स्क्रीन अप्लाय करून 46% त्याची ओपेसिटी सेट केली आपण. त्यानंतर आपण हा डायलॉग ॲड केला आहे. हा फॉन्ट आपण हिंद ठेवला आहे, गुगल फॉन्ट आहे, हिंद लाईट ठेवला आहे. त्यानंतर आपण खाली नेहमीच तर सर्वांना मंगलमय शुभेच्छा ॲड केला आहे. त्यानंतर आपण हे ॲड केलं आहे, तुम्ही पाहू शकता, तोरण आणि हंडी हे ॲड केलं आहे वरती. त्यानंतर आपण खाली 4 फोटो ॲड केले आहेत. 4 फोटोसाठी 4 बॉक्स घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. रेक्टेंगल शेपचा यूज करून आपण घेतला आहे, त्याला राऊंड केला आहे थोडासा. त्यानंतर आपण असा हा बॉक्स घेतला आहे. त्या बॉक्सला आपण कलर ओव्हरले करून डार्क येल्लो थीममध्ये थोडासा कलर ॲड केला आहे. त्यानंतर अजून एक शेप घेतला, त्याला आपण येल्लो कलर सेट केला. त्यानंतर आपण शुभेच्छुक ॲड केले टेक्स्ट. त्यासाठी आपण श्रीदेव 0715 हा फॉन्ट ठेवला आहे. त्यानंतर शुभेच्छुकमध्ये आपण सर्व मित्र परिवार, त्याचा फॉन्ट हिंद सेमी बोल्ड असा ठेवला आहे, पाहू शकता तुम्ही डिझाईन आपले. त्यानंतर आपण आपला लोगो ॲड केला आहे, चेक करून घ्या. आपला लोगो ॲड केला आहे. त्यानंतर आपण पाहू शकता आपली डिझाईन तयार आहे. पाहू शकता आपली डिझाईन तयार झाली आहे. त्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या डिझाईनकडे. ही डिझाईन आपण सोशल मीडिया डिझाईनसाठी केली आहे. 5x5चा कॅनव्हास घेतला आहे, पाहू शकता तुम्ही. 5x5चा कॅनव्हास घेतला आहे. त्यावरती आपण हे बॅकग्राऊंड ॲड केला आहे. त्या बॅकग्राऊंडला कलर लुकअप मारला आहे. त्यानंतर आपण इथे एक व्हाईट स्पॉट ॲड केला आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा इथे पाहू शकता तुम्ही दहीहंडीची इमेज ॲड केली आहे इथे. त्यानंतर वरतून एक ब्लॅक स्पॉट ॲड केला. त्यानंतर आपण इथे सनलाईट ॲड केली आहे. त्यानंतर श्रीकृष्णाची PNG आहे, ते पाहू शकता तुम्ही. इथे एक दहीहंडी ॲड केली आहे. त्यानंतर खालून आपण असं सर्व ब्लेंड करून घेण्यासाठी ग्रेडियंट टूल यूज करून
डार्क ब्ल्यू थीम मध्ये कलर अप्लाय केला. त्यानंतर आपण टेक्स्टिंग ऍड करत आहोत. हे टेक्स्ट पाहू शकतो तुम्ही, हा डायलॉग आपण ऍड केला आहे. पॉपिन्स फॉन्ट ठेवला आहे त्यासाठी. त्यानंतर आपण टेक्स्टिंग ऍड केले. टेक्स्टिंग साठी आपण DJ शिवा NS हा फॉन्ट ठेवला आहे. त्यानंतर आपण त्याला इनर शॅडो ऍड केला आहे. बघू शकतो तुम्ही, येलो थीम मध्ये आहे कलर, आणि थोडं त्याचे डिस्टन्स आणि साईज वाढवून आपण टेक्स्टिंग बघू शकतो तुम्ही अशी केली आहे. त्यानंतर आपण निमित्त सर्वांना मंगलमय हे टेक्स्ट ऍड केलं आहे. याचा फॉन्ट पॉपिन्स आहे. त्यानंतर आपण शुभेच्छा ही कॅलिग्राफी PNG आपण ऍड केली आहे. त्याला कलर ओव्हरले करून येल्लो मध्ये सेट केला. त्यानंतर आपण फोटो ऍड केला आहे. पाहू शकतो तुम्ही, फोटोला आपण आता व्हाईट स्ट्रोक ऍड केला आहे. तुम्ही बघू शकता, व्हाईट स्ट्रोक ऍड केला आहे आपण. फोटोचीच नवीन लेअर घेतली, त्याला आपण व्हाईट कलर ओव्हरले मारून थोडासा साईडला वळला आहे, बघू शकता. त्यानंतर आपण इथे टेक्स्टिंग ऍड करत आहोत. बघू शकता आपण इन्फिनिटी 16 हा फॉन्ट वापरला आहे. त्यानंतर आपण लोगो ऍड केला आहे. बघू शकता लोगो वरती ऍड केला आहे. इथं अशी एक लाईन ऍड केली आहे, थोडस युनिक काहीतरी वाटण्यासाठी. त्यानंतर आपण वरती तोरण ऍड केला आहे. त्यानंतर आपण सर्व लेअर मर्ज करून घेतले आहेत Ctrl+Shift+Alt+E ने. त्यानंतर आपण त्याला कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय केला व काही ब्राईटनेस व व्हायब्रन्स ऍडजस्ट केला आहे. त्यानंतर पाहू शकतो तुम्ही आपली डिझाईन तयार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली डिझाईन तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डिझाईन पाहिजे आहेत व त्या PSD फाईल पाहिजे मला कमेंट करून नक्की कळवा. व तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला देखील आपल्याला फॉलो करू शकता. धन्यवाद.